वडकी पोलिसांची मोठी कारवाई 73,80,000चा मुद्देमाल जप्त 42 गोवंशांची सुटका। यवतमाळ जिल्ह्यात गोवंशाची अवैध तस्करी करणाऱ्यांविरुद्ध वडकी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 73,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये ट्रक आणि कंटेनरसह तब्बल 73 गोवंशांचा समावेश आहे। पहिली कारवाई 16 जानेवारी रोजी करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी MH40 AK 3933 या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग केला। या ट्रकमध्ये 26 गोवंश अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवलेले आढळले। त्यापैकी दुर्दैवाने 2 बैलांचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी 9,10,000 किमतीचे गोवंश आणि 20 लाखांचा ट्रक असा एकूण 29,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आज दुपारी दुसरी मोठी कारवाई देवधरी घाटात करण्यात आली आहे। कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा कंटेनर UP 21 HE 7398 नाकेबंदी तोडून पांढरकवडाच्या दिशेने वेगाने पळाला। वडकी पोलिसांनी पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने वाय पॉइंटवर या कंटेनरला घेरले। यावेळी चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही बेड्या ठोकल्या आहे। या दुसऱ्या कारवाईत 42 गोवंश आढळले, ज्यामध्ये 3 बैल मयत होते। पोलिसांनी 14,70,000चा गोवंश आणि 30 लाखांचा कंटेनर असा 44,70,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाह आलम, मोहम्मद फारूक, शाहरुख अली आणि सरताज कल्लू सर्व राहणार उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे। अटक करण्यात आलेले आरोपी शाह आलम मोहम्मद फारूक वय 32 वर्ष राहणार भोजपूर UP, शाहरुख अली वय 29 वर्ष राहणार मेरठ UP, सरताज कल्लू वय 35 वर्ष राहणार मुरादाबाद UP। भारतीय न्याय संहिता BNS महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकीचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे। या कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.